आणि आता थेट जातोय भिवंडीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। भिवंडीत मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे आणि भिवंडीतील गंगारामवाडीमधील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत पत्त्यांसारखी काल रात्री कोसळली। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। आपण बचाव कार्याची ही दृश्य पाहतोय। इमारतीचा पिलर धोकादायक झाल्यानं रात्री दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे। ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती। ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं। इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं का 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया। आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत। आपण इथे आहोत। आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल। आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ती असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40, कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती आणि ती म्हणून महापालिकेने त्याला AC कॅटेगरीमध्ये दाखल केलेली। 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत आहे। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती। एनडीएफच्या टीमला आपण बोलवलं, महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे। पण आता हे काम सुरू आहे। अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालं परिस्थिती।